श्री स्वामी समर्थ. नमस्कार, हाय, हॅलो. तर वेलकम टू माय चॅनल सुनीता शिंदे व्लॉग. तर आज आपला कोणताही व्लॉगिंगचा वगैरे व्हिडिओ नाही आहे किंवा फक्त असंच तुमच्याशी एक गप्पा मारण्यासाठी किंवा जेव्हा मी डिमोटिवेट होते तेव्हा काय करते आणि याचा थोडासा छोटासा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ एकदा आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चॅनलला आपल्या. कसा वाटतो व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात आधी चला मी सुरुवातीपासून सांगते की जवळजवळ 3 महिने झालं मी माझा यूट्यूब चॅनल चालू केलेला आहे. तर या 3 महिन्यांमध्ये यूट्यूब चॅनल चालू तरी केला, पण त्याच्या आधी मी म्हणजे करायचा की नाही खूप असं कन्फ्युजन चाललेलं होतं. जो प्रत्येक महिलेला असं वाटतच असतं की नाही, आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा आपला करिअर लग्नानंतर तर करिअर चालू राहतं, पण कुठेतरी आपलं बाळ झालं किंवा त्याच्यानंतर कुठेतरी ते स्टॉप होऊन जातं किंवा थोडंसं मागे पडतं आणि आपण कधी त्याच्यात गुंफून जातो, आपल्याला समजत नाही. तर हे लग्नानंतर वगैरे माझा जॉब वगैरे ठीक चांगलं व्यवस्थित निवांत चालू होतं. पण जेव्हा बाळ झालं, बाळानंतर मग काय पॉसिबल होत नाही आहे जॉब वगैरे करणं. तर मग म्हटलं चला आपण आता ही जर्नी आपण नक्की चालू करून बघूयात तरी. तर सुरुवातीला मी अशी अजिबात इन फ्रंट म्हणजे कॅमेराच्या समोर कधीच व्हिडिओ बनवले नव्हते. जवळजवळ 1 महिनाभर काहीतरी मी बनवले नाही. तर म्हटलं त्यानंतर मग हळूहळू थोडंसं म्हटलं आपण आता बघू ट्राय करून तरी काय होते काय नाही. तर म्हटलं चालू तरी करू समोर. तर बड्डेच्या दिवशी मी पहिला व्हिडिओ माझा मला वाटते इन फ्रंट ऑफ कॅमेरा केला आणि त्यावेळेला थोडंसं असं बोलले, थोडासा अडखळत वगैरे होऊन गेलं. पण म्हटलं काय नाही, सगळी आपलीच लोक आहेत. तर म्हटलं बघू असं सुरुवात तरी करून बघू. आणि तेव्हापासून मग थोडं सुरुवात व्हायला लागली. तर मला वाटते माझ्यासारखेच म्हणजे असं खूप आहेत मुली आहेत आणि माझ्या फ्रेंड पण आता खूप झालेल्या आहेत तिथं. तर प्रत्येकीला असंच आहे की त्यांच्या मुलं वगैरे आहेत किंवा मुलांचे स्कूल वगैरे आहे, त्याच्यामुळं जॉब म्हणा किंवा काही असं होत नाही आहे. तर सगळ्यांनी असं यूट्यूबसाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करतात. तर मला असं माझी पण इच्छा आहे की सगळ्यांच्या प्रयत्नांना चांगले यश मिळावेत आणि सगळ्यांचं लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज होऊन त्यांचं पण काहीतरी चालू व्हावं. तर त्याच्यासाठी खूप असं प्रामाणिक प्रयत्न करायचा चालू आहे. तर तुमचा सपोर्ट असेल तर माझी ही पण इच्छा पूर्ण होईल. तर तुम्ही नक्की सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. आणि खरंच म्हणजे खूप छान असं म्हणजे कमेंट वगैरे इतके छान वगैरे देतात की जेणेकरून आपल्याला कधी असं म्हणजे जाणवलंच नाही आहे की बाबा खूप छान लोक सपोर्ट करत आहेत. तर असाच तुमचा कायम सपोर्ट राहू द्यात. तर नवीन कोणी यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार करत असेल तर त्यांनी मला वाटते की बिनधास्त चालू करायला हवा. कारण जर मी चालू केलं आहे तर सगळेच चालू करू शकतात असं मला पण वाटतं. कारण काय होतं, पहिल्यांदा आपल्याला असं आपण विचार करत राहतो की आपल्याला म्हणजे काय म्हणतील लोक, काय विचार करतील किंवा कोण कसं रिॲक्ट होईल किंवा आपण जर कोणी काय विचारलं तर काय रिॲक्ट व्हायचं हे आपल्याला असं विचार पडतो. त्यामुळे आपण कुठेतरी थोडंसं पाठीमागे राहून जातो. पण जर आपल्याला काहीतरी करायचे असेल जिद्द, तर आपण ऑफकोर्स ते करायला पाहिजेच असं मला वाटते. आणि जर तुम्ही चांगले प्रामाणिक प्रयत्न केले तर तुमच्या नक्की प्रयत्नांना यश मिळणारच आणि नक्की चॅनलला पण छान असा सपोर्ट पण मिळणार. आणि सपोज जर तुम्हाला कधी डिमोटिवेट वाटलं किंवा असं वाटलं की नाही आपल्याला काय आता होत नाही आहे काय नाही, तर त्यावेळेला मी काय विचार करते ते मी तुम्हाला सांगते. तर त्यावेळेला मी फक्त की म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी आयडियल व्हायला पाहिजे. मुलांनी आपल्याकडे बघून काहीतरी शिकलं पाहिजे, हाच विचार आपण करून पुढे चालत असतो. तर आत्ताचंच उदाहरण म्हणजे की जर मी नोटबुक पेन वगैरे घेऊन बसले तर माझी मुलगी देखील तीसुद्धा नोटबुक पेन घेऊन बसते आणि छान काहीतरी लिहायचा प्रयत्न करते.
तर मुलं आपल्या आईवडिलांचंच कॉपी करायला जात असतात. तर त्यामुळे आपण नेहमी त्यांच्यासाठी हा विचार केला पाहिजे. त्यातून तुम्हाला पण नक्की तुम्हाला मोटिवेट होईल. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की मला एक लाईक करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्हाला जर डिमोटिवेट वाटलं तर तुम्ही काय करता हेही मला नक्की कमेंट करून सांगा.